नमस्कार मित्रांनो, मीडिया गायकवाड शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध खेळ उपक्रम राबवलेले आहेत आणि आजचा हा 4था दिवस आहे आणि सर्व विद्यार्थी मैदानावर आहेत आणि अंडर 14 चा सामना या ठिकाणी होत आहे आणि या सामन्याचं उद्घाटन सोहळा आमच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद चांबे सर आणि आदरणीय आडबळवाड सर तसेच सरकारी जगदाळे सर अधीक्षक निकम सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजचा अंडर 14 चा मुलांचा कबड्डीचा सामना आहे आणि भारताच्या मातीमधला रंगलेला सामना आणि सुंदर असा सामना उभा येते का या ठिकाणी येते प्रेक्षक सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत पाहण्यासाठी आणि यातील सर्व खेळाडू राज्यस्तरीय खेळलेले विद्यार्थी आहेत, खेळाडू आहेत. आपण पाहतोय निश्चितच हा सामना चांगला होईल, चुरशीचा होईल. अगरबत्ती आणि श्रीफळ सरांच्या हस्ते पुढून या उद्घाटन सोहळा सुरुवात होईल. मैदानावर श्रीफळ वाहिलेला आहे आणि थोड्याच वेळात हा सामना सुरू होणार. ओके चला बेटा या दोन्ही संघ तुल्यबळ आहे आणि कॅप्टन आहेत आकाश आणि गणेश. टॉस होतोय. गणेशने टॉस जिंकलेला आहे. बिनबाय गणेश टॉस आणि मैदान घेतलेलं आहे. चला आता पाहूया सर या खेळाडूंची ओळख करून द्या. सर्व खेळाडू ट्रॅक मध्ये आहेत आणि किट मध्ये आहेत आणि सुंदर असं या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी सर्व खेळाडू सज्ज. तुझे खेळ बघायचे मला. पहिली वाट दूध खाल्लं पिलं छान खेळा, छान खेळा. त्याच्यानंतर तयार झाले सगळे. मेन खेळाडू राहिलेला आहे आपला. हा पुढच्या वर्षी. नाव काय तुझं? हा एक राहिला आपला. जगदाळे सर या, शिंदे सर. खेळाडूंची ओळख आणि परिचय चालू आहे. बघू आता मस्त कसं खेळता. जुना सांगायचं पुढच्या वर्षी आता बघून तयारी करायची काय. कुठं असला तो जिल्हा परिषद मस्त खेळते. हा बूट मागवले सर कबड्डी. मॅचची शूज आणणार तो ऑनलाईन. थोड्याच वेळात सामना या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी सामन्याचा आनंद घेऊया. अगरबत्ती उचला सर, ते दगड आणि अगरबत्ती.
बाजूला दगड अगरबत्ती. चला अंपायर क्रीडा शिक्षक सचिन शिंदे सर आणि गिरीश जगदाळे सर या सामन्याचं पंच करणार आहेत. लाईन अंपायर तिकडून एक दाबा सुरत कोण आहे? गणेश उभा लवकर. शिट्टी वाजली आणि सामना 5 मिनिटं रेड वर खातोय. 5 मिनिटं सुंदर असं रेड करतोय. पहा अंडर 14 कबड्डीचा सामना, मुलांचा सामना चालू आहे. जबरदस्त काय ऍक्शन आहे. कबड्डी खेळ हा चुस्त आणि मस्त ताकदीचा आणि टेक्निकचा गेम आहे. आणि पहा मिडल रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. 5 सेकंद 4 सेकंद सर्व खेळाडू विभागीय आणि राज्यस्तरीय खेळलेले खेळाडू आहेत आणि दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि सामना अतिशय चुरशीचा होणार आहे आपल्या समोर. हा पण खेळाडू गणेश राज्यस्तरीय खेळून आलेला आहे अंडर 14 मध्ये. आणि अँकल होल्ड जबरदस्त छान छान खूपच छान अँकल होल्ड केलेला आहे. सिंगल पॉइंट 1 पॉइंट न्यू अँड वर्ल्ड. सर्वांनी ग्रुप मध्ये त्याला पकडलेला आहे. सिंगल पॉइंट ओल्ड 14 अंडर 14 आणि न्यू अँड वर्ल्ड दोन्ही संघ चांगले आहेत आणि सामना एकदम शांततेमध्ये चालू आहे. पाहूया काय करतोय आणि टच करण्याचा प्रयत्न केला पण कुठलंही फळ नाही. पाहूया पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. जबरदस्त खूपच छान असं त्यांनी दोन्ही थाय पकड केलेला आहे. मांडी पकड हा गणेश हा तिकडला कॅप्टन आहे संघाचा कर्णधार. कबड्डी महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आणि मर्दानी खेळ. बोनस पॉइंट न्यू 14 बोनस घेतलेला होता. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय पण तेवढा चुस्त आहे रेडर पण. पाहूया आणि सर्वांनी पकडलेला आहे. संघाने संघ दाखवून त्याला पकडलेला आहे. हो पहा यानंतर मुलींचा कबड्डी सामना होणार आहे. याच्यानंतर न्यू 14 ओल्ड 14 तयार राहायचं. मुली न्यू 14 आणि ओल्ड 14 मुलींचा सामना कबड्डीच्या नंतर होणार आहे. आणि जबरदस्त
अँगल सिंगल पॉइंट U14 रेड करतोय. आणि बाहेर टाकलेलं आहे. सिंगल पॉइंट ओल्ड 14 डॅश मारलेला आहे न्यू 14 ना. आणि 2 पॉइंट 2 पॉइंट दोन गुण मिळवले आहे ओल्ड फोटोसाठी. बघा संघाचा कर्णधार आणि कर्णधारने गुण मिळवलेला आहे. काय गॉड सर नाही काय आता घे हे इथून घे आता घे. अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी कबड्डीचे सामने चालू आहेत. शाळेचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय आश्रमशाळा दुधड येथे कालपासून क्रीडा स्पर्धा चालू आहेत. काल वैयक्तिक स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये रनिंग मध्ये धावणे 800 मीटर 600 मीटर 400 200 100 मीटर या सर्व प्रकारात मुलांनी भाग घेतलेला आहे आणि मुलींनी पण. आणि त्यांना अतिशय उत्कृष्टरित्या कॅच केलेला आहे. या ठिकाणी नवीन कबड्डीची टीम विरुद्ध जुनी कबड्डीची टीम अंडर 14 या ठिकाणी पहिला डाव संपलेला आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये आहे. आणि श्री सचिन शिंदे सर या ठिकाणी पंचाचं काम मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सर्वच गोष्टी करत आहेत. या ठिकाणी आज 14 वर्ष गट मुलांचा सामना चालू आहे. यानंतर मुलींचा सामना होईल. कबड्डी कबड्डी वर या ठिकाणी सुंदररित्या कॅच केलेला आहे आणि रायडर आउट झालेला आहे. ओल्ड 14 संघ हा विभागापर्यंत गेलेला होता. नवीन मुलांचा पण संघ तयार आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या कॅच केलेला आहे. या ठिकाणी श्रावण मिरासे या ठिकाणी विशाल हा खेळाडू जीवित झालेला आहे. गणेशची राईड गणेशला पकडलेला या ठिकाणी जुन्या 14 संघाना. मित्रांनो आता माझे मित्र जगदीश या ठिकाणी कबड्डीचं लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. बघा अँगल पकडलेला आहे जबरदस्त सर्वांनी.
सुंदर असा सामन्याचं धावतं वर्णन या ठिकाणी चालू आहे आणि त्याचं पंच म्हणून या ठिकाणी शिंदे सर करत आहेत. हा दोन्ही संघ चांगले आहेत, मस्त आहेत, चुस्त आहेत आणि सुंदर असं या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करत आहेत. पहा ओल्ड 14 चा खेळाडू या ठिकाणी रेड करतोय, टच करण्याचा प्रयत्न करतोय पण असफल. पाहूया पुन्हा एकदा प्रयत्न करतोय आणि सुंदर असं या ठिकाणी चित्त्यासारखी छेप घेत आपल्या संघासाठी गुण मिळवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये कबड्डी हा पारंपरिक खेळ आणि सर्वांना आवडणारा खेळ. आणि माझ्यासोबत माझे मित्र आहेत आमचे आडगाव सर या ठिकाणी समोरचं धावतं वर्णन करणार आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा दुधड तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केलं. त्यामध्ये आतापर्यंत चित्रकला, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा, त्याचबरोबर भाषण स्पर्धा, ह्या विविध स्पर्धेबरोबरच क्रीडा स्पर्धा कालपासून सुरू झाली. या क्रीडा स्पर्धेमध्ये वैयक्तिक मैदानी स्पर्धेमध्ये धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, त्याचबरोबर सांघिक खेळ, कबड्डी आज सुरू आहेत. अत्यंत सुंदर असं नियोजन क्रीडा शिक्षक शाळेचे शिंदे सर, जगदाळे सर यांनी मेहनत करून या ठिकाणी मैदान तयार केलेलं आहे, ट्रॅक तयार केलेला आहे. या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक आमचे स्नेही आदरणीय चामे सर, त्याचबरोबर शाळेचे अधीक्षक माझे स्नेही निकम सर, त्याचबरोबर तारांकितचे अत्यंत उत्कृष्ट असं सर्व लाईव्ह लोकेशन देणारे आमचे गायकवाड सर या क्रीडा स्पर्धेला मेहनत करण्यासाठी उपस्थित झालेले सर्व आमचे गुणलेखक म्हणून काम करत असलेले खरोडे सर, मुंगर्डे सर आणि तमाम शाळेतील सर्व आमचे सहकारी बांधव या ठिकाणी आहेत. आता रांगोळी स्पर्धा चालू आहे त्वरी आणि रांगोळी स्पर्धा घेण्यासाठी विणकरे मॅडम अधीक्षिका, त्याचबरोबर सोनवणे मॅडम, कांबळे मॅडम आहेत त्या ठिकाणी. प्रॅक्टिकल मध्ये आमचे सर्व सहकारी बांधव त्या ठिकाणी 12वीचं प्रॅक्टिकल घेत आहेत आणि माध्यमिकचा स्टॉफ, सर्व आमचा शाळेतील प्राथमिक स्टॉफ आणि वर्ग 4चे कर्मचारी अतिशय गेल्या 5-7 दिवसापासून सातत्यानं शाळेच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेऊन सरांनी अत्यंत सुंदर असं नियोजन केलं. बैठक घेऊन प्रत्येकानं दिलेले काम प्रत्येकाने अत्यंत चांगले काम करत आहेत. मी सांस्कृतिक विभाग प्रमुख यांना त्यांना सर्वांचं मनस्वी धन्यवाद मानतो आणि पुढील हा 14 वर्ष वयोगट सध्या चालू असलेला मुलांचा जुना आणि हा जुने विद्यार्थी आहेत जे विभागीय स्पर्धेला राळेगाव या ठिकाणी क्रीडा स्पर्धेला गेले होते आणि त्यांच्या बरोबर जे नवीन आता आम्ही घडवत आहोत असे विद्यार्थी त्यांच्यासोबत 14 वर्ष वयोगट लागलेले आहेत. त्यानंतर मुलींचा क्रीडा स्पर्धेचा हा प्रकार कबड्डीचा होईल. अत्यंत सुंदर असं ट्रॅक आदिवासी विकास खात्यामध्ये अशा पद्धतीचं मैदान आणि ट्रॅक फक्त शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दुधड याच ठिकाणी आहे. गेल्या वर्षी सरांनी रोलल जे गावामधून बोलवलं आणि रोललच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॅक तयार केलेला आहे आणि एटीसी साहेब अपरायुक्त अमरावती आदरणीय रवींद्र चौधरी साहेबांनी सुद्धा दुधड आश्रमशाळेच्या सर्व सरांचं, आमच्या क्रीडा शिक्षकांचं, खेळाडूंचं कौतुक सुद्धा केलेलं आहे. आदरणीय जितेंद्र चौधरी साहेबांनी, कारण विशेष म्हणजे त्यांनी स्वतः नागपूरला आपल्या खेळाडूंचा खेळ पाहिलेला आहे. परत त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास खात्याचे सचिव विजयकुमार वाघमारे साहेब सुद्धा आले होते. विशेष आदिवासी मंत्री
आदरणीय डॉक्टर अशोकजी उईके साहेब सुद्धा आपल्या खेळाडूंचा खेळ पाहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी खात्यामध्ये कबड्डीच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवणारे दुधड शाळेचे संघ आणि एकूण 28 विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये गेले होते या शाळेचे आणि त्यामध्ये 17 खेळाडू सहभागी झाले आणि 17 खेळाडूला राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांच्या उज्ज्वल भविष्य करण्यासाठी नोकरीमध्ये 5% रिझर्वेशन सुद्धा मिळालेलं आहे. सर्व मी पुन्हा एकदा तारांकीचे आमचे स्नेहमित्र गायकवाड सर यांनी या ठिकाणी मला समालोचन करण्यासाठी आणि बोलण्यासाठी विनंती केली आणि संधी दिली. मी धन्यवाद मानतो. वेलकम सर. थँक्यू सर. या ठिकाणी सामना संपलेला आहे आणि जुने जिंकलेले आहेत. बघा ओल्ड 14 च्या खेळाडूंनी या ठिकाणी 15 गुणांनी हा मॅच जिंकलेला आहे. विजयी खेळाडूचं अभिनंदन. आणि यानंतर मुलींचा अंडर 14 चा सामना होणार आहे. अंडर 14 गर्ल्स न्यू अँड ओल्ड. सुंदर असं या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन केलेले आहेत विद्यार्थ्यांनी आणि शेवटी ओल्ड जे आहेत जे राज्यस्तरीयला खेळून आलेले आहेत विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत नवीन विद्यार्थ्यांचा सामना होता आणि यामध्ये जे जुने खेळाडू आहेत ओल्ड आहेत खेळाडू त्यांनी बाजी मारून त्यांनी विजय मिळवलेला आहे. त्यांचं अभिनंदन. आणि जे पराजय खेळाडू झाले त्यांच्या पुढील खेळासाठी त्यांना शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. 10वी 12वी